आई बोल ना. बरी आहेस का तू? काही होतंय का तुला? ऋषी मी बरी आहे. बेटा मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. ऋषी कधी कधी आयुष्यात ना आपले आई वडील आपल्याला न पटणारे निर्णय घेतात. पण आपल्याला तेव्हा जरी ते चुकीचे वाटत असले ना ऋषी, तरी त्याच्या मागे काहीतरी कारण असतं बेटा. मी सुद्धा आज हा जो डिसिजन घेतलाय ना, याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुमची काळजी आहे. आय नो दॅट आई. आय नो तू आणि बाबांनी किती सॅक्रिफायसेस केलेत माझ्यासाठी. लहानपणीपासून माझे सगळे हट्ट पुरवलेत तुम्ही. आई वडील म्हणून खूप केलं तुम्ही माझ्यासाठी. त्यापुढे ही गोष्ट खूप क्षुल्लक आहे. एवढं करूच शकतो ना मी. आई तू जिद्दी आहेस, कधी कधी हट्ट करतेस खूप. आणि मी तुझ्यासारखाच आहे हट्टी. म्हणून आपलं अनेकदा पटत नाही, वाद होतात. पण आपल्यात कितीही वाद झाले आई, तरी मला नीट माहिती आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. आणि आई माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. तू शिकवलंस ना की काही झालं तरी फॅमिली कम्स फर्स्ट. मग मी का नाही ऐकणार तुझं? एक बोलू आई, आजपर्यंत आई तू अनेक चॅलेंजेस फेस केलेत, न घाबरता न डगमगता. पण काल तुझ्या डोळ्यात मी एक वेगळीच भीती बघितली आहे, एक वेगळीच काळजी बघितली आहे, जी याआधी मला कधीच दिसली नव्हती. काहीतरी मोठं झालंय आई, हे नक्की. मग मी तुला दिलेलं वचन नाही मोडत आहे. मला फक्त तुझ्या या भीतीमागचं कारण हवंय, दॅट्स इट. माझ्याकडे अशी गोष्ट आहे की जी पाहिल्यानंतर तू स्वतःहून ऋषीचं लग्न अनिकाशी करून द्यायला तयार होशील. आई प्लीज प्लीज मला सांग. हे बघ, मला बाकी काही नकोय. मला फक्त तुझ्या या वागण्यामागचं कारण हवंय, प्लीज. ऋषी आत्ता फक्त इतकंच सांगू शकते की मी हा जो निर्णय घेतलाय ना, हा आपल्या सगळ्यांच्या भल्याकरता घेतलाय. बेटा तू तू आत्ता फक्त आपल्या आईवर विश्वास ठेव. बाकी मला काही विचारू नकोस. ठेवू आई फोन? काम आहे मला जरा.